नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा हा व्हिडिओ आहे चिपळूण शहरातील एक प्रसिद्ध मंदिर आहे, त्याचा व्हिडिओ आहे। त्या मंदिराचे नाव आहे श्री मुत्तप्पन टेम्पल। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या मंदिराबद्दलची सर्व माहिती, तिकडे दर्शनाची वेळ काय असते, इथे कसं जायचं आहे, सगळं डिटेल्समध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात प्रथम इथे जायचं कसं ते मी तुम्हाला सांगते। तुम्हाला चिपळूण शहरात यायचं आहे आणि बहादुरशेख नाक्याच्या इथे यायचं आहे। इथून 10 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे। सर्वात प्रथम तुम्हाला गुरुकुल महाविद्यालय लागेल, तिथून सरळ आपल्याला आतमध्ये यायचं आहे आणि तिथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे फर्स्टवाला। नंतर थोडा अजून 5 मिनिटात सरळ चालायचं आहे आणि मग तुम्हाला फर्स्ट लेफ्ट टर्न मिळेल। त्या लेफ्ट टर्नने तुम्हाला आतमध्ये जायचं आहे। ते समोरच तुम्हाला मंदिराचा मोठा बोर्ड दिसेल। आता तुम्हाला दाखवते येलो कलरचा बोर्ड दिसत आहे, तिथेच आपल्याला तोच हा लेफ्ट टर्न घ्यायचा आहे। हे बघा, इथे श्री मुत्तप्पन मंदिर असं लिहिलेलं आहे। इथे आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि तुमच्या राईट हँडला म्हणजे उजव्या साईडलाच हे मंदिर आहे। थोडं पुढे आलात की तुम्हाला हे मंदिराचं मुख्य द्वार आहे। इथून तुम्हाला आतमध्ये यायचं आहे। ते लिहिलेलं आहे श्री मुत्तप्पन मठपुरा चिपळूण। इथून आपल्याला आतमध्ये यायचं आहे। तुम्हाला जर हातपाय धुवायचे असेल त्याची पण व्यवस्था इथे केलेली आहे। हे समोरच आपलं मंदिर आहे। हे असं आहे मंदिर। इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। आम्ही संध्याकाळच्या वेळेला गेलेलो। इथे 6 वाजता आरती होते। या मंदिरात आल्यावर आपल्याला बाहेरूनच असं वाटतं की आपण कुठेतरी केरळला आलो आहोत, कारण हे केरळातील मंदिरासारखेच एक मंदिर आहे। मुत्तप्पन हे केरळातील विशेषतः उत्तर केरळातील लोकपरंपरेत पूजले जाणारे एक दैवत आहे। काही भक्त त्यांचा संबंध भगवान शिव व भगवान विष्णूंच्या रूपाशी जोडला जातो। हे त्यांचंच एक रूप मानलं जातं। इथे संध्याकाळच्या वेळेला पूर्ण चारी बाजूला दिवे लावले जातात मंदिराच्या, त्यामुळे हे मंदिर त्या प्रकाशामध्ये अजूनही उजळून दिसतं आणि एक अप्रतिम तुम्हाला देखावा इथे बघायला मिळेल। जर तुम्ही संध्याकाळी येत असाल तर तुम्हाला हा नजारा नक्कीच बघायला मिळेल। मंदिराची वेळ सकाळी 5:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असते आणि संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत असते आणि इकडची आरती संध्याकाळी 6 वाजता होते। बघा, समोरच दिवे लावलेले आहेत। हे अशी एक मोठी समई आहे, तिथे त्याचे पूर्ण दिवे लावतात। तसेच मंदिराच्या चारही बाजूला दिव्यांची रचना केलेली आहे आणि तेही दिवे लावले जातात। आरती झाल्यावर आम्हाला हा प्रसाद मिळाला होता। त्याच्यामध्ये गोड लापशी होती आणि चणे आणि खोबऱ्याचा हा प्रसाद होता। तसेच महाभोजनही इथे होतं, त्याचाही आम्हाला लाभ मिळाला। असं आहे चिपळूणमधील प्रसिद्ध मंदिर। तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।